सार्थश्री दासबोध दशक 20वा समास 10वा विमल ब्रह्मनिरूपण या विलक्षण ग्रंथामध्ये हा अखेरचा समास आहे. या समाजात श्री समर्थांनी आपल्या तत्वज्ञानाचा सारांश ओतला आहे. त्यामधील प्रधान मुद्दे असे आहेत. मुद्दा पहिला, एकटे एक परब्रह्म सर्व ठिकाणी सर्व वस्तूंना सर्व काळी व्यापून राहते. मुद्दा दुसरा, सर्व कल्पनांच्या पलीकडे असलेले परब्रह्म स्थूल नाही, सूक्ष्म नाही, दृश्य नाही, अदृश्य नाही, व्याप्त नाही, व्यापक नाही. ते सर्वस्वी गुणरहित व विकाररहित आहे. मुद्दा तिसरा, पण ते साधू संतांचे परम विश्रांती स्थान आहे. केवळ शुद्ध ज्ञानदृष्टीने संत त्याचा अनुभव घेतात, म्हणून त्यांना ब्रह्मज्ञानी असे म्हणतात. मुद्दा चौथा, ही ज्ञानदृष्टी संपादन करण्यास श्रवण व मनन हाच विवेकाचा मार्ग आहे. सतत श्रवण मनन केल्याने ज्ञान होऊन अज्ञान नाश पावते आणि अखेर मनाचे उन्मन होऊन ज्ञानाचे विज्ञान बनते. मुद्दा पाचवा, अंतर्यामी निश्चळ परब्रह्म बिंबले की समजावे साधन फळास आले. संसार सफळ झाला, मायेचा हिशोब झाला, जन्म मृत्यू शून्याकार झाले आणि अभंग समाधान प्राप्त झाले. मुद्दा सहावा, वास्तविक ग्रंथ येथे संपला, पण श्री समर्थ हेतुपूर्वक अखेर सांगतात की दासबोध म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचीच वचने आहेत. आत्माराम ग्रंथाचा कर्ता आहे. जो मनापासून अभ्यास करेल त्यास दासबोध ब्रह्मज्ञानी बनवून टाकील. सार्थश्री दासबोध दशक 20वा समास 10वा विमल ब्रह्मनिरूपण. श्रीराम समर्थ, धरू जाता धरिता नये, टाकू जाता टाकिता नये, जेथे तेथे आहेच आहे परब्रह्म ते. परब्रह्म अतींद्रिय आहे, अनिर्वाच्य आहे, कल्पनातीत आहे आणि अतिशय दुर्बोध आहे. तरी पण श्री समर्थांनी अगदी सोप्या मराठीत त्याचे फारच अप्रतिम वर्णन या ठिकाणी करून ठेवले आहे. ते धरावे म्हटले तर धरता येत नाही, टाकण्याचा प्रयत्न केला तर टाकता येत नाही. हे परब्रह्म जिथे तिथे आपले आहेच, कधी नाही असे होतच नाही. जिकडे तिकडे जेथे तेथे विन्मुख होता सन्मुख होते, सन्मुखपण चुकेना ते काही केल्या. जिकडे तिकडे आणि जिथे तिथे असणाऱ्या या परब्रह्माकडून तोंड फिरवावे म्हटले तर जिकडे तोंड फिरवावे तिकडे ते समोर येते. कोणत्याही दिशेला तोंड वळवले तरी ते आपले समोर उभे राहते. काही केल्या त्यास चुकवता येत नाही. पैसले माणूस उठून गेले, तेथे आकाशाची राहिले, आकाश चौकडे पाहिले तरी सन्मुखीची आहे. एखादा बसलेला माणूस उठून गेला तरी तेथे आकाश राहतेच. कोणत्याही दिशेकडे तोंड वळवले तरी आकाश आपल्या तोंडासमोर असते. जिकडे तिकडे प्राणी पळून जाते, तिकडे आकाशाची भोवते, बळे आकाश बाहेरते कैसे जावे. समजा एखादा प्राणी पळून जाऊ लागला, तो ज्या ज्या दिशेला पळेल त्या त्या दिशेला त्याच्या भोवती आकाश असतेच. अगदी मोठा प्रयत्न करून सुद्धा कोणालाही आकाशाबाहेर जाता येत नाही. जिकडे तिकडे प्राणी पाहे, तिकडे तिकडे सन्मुखची आहे, समस्तांचे मस्तकी राहे, मध्यांनी मार्तंड जैसा. प्राणी जिकडे तिकडे पाहतो तिकडे तिकडे आकाश त्याच्या तोंडासमोर येते. मध्यांनीचा सूर्य ज्याप्रमाणे सर्वांच्या डोक्यावर असतो त्याचप्रमाणे सर्वांच्या डोक्यावर आकाश असते. परी तो आहे एकदेसी, दृष्टांत न घडे वस्तुसी, काही एक चमत्कारासी देऊनी पाहे. परंतु सूर्याचा हा दृष्टांत परब्रह्मास लागू पडत नाही. सूर्य एकदेशी आहे तर ब्रह्म सर्वदेशी आहे. ब्रह्माची काहीतरी कल्पना यावी यासाठी
हा एक चमत्कार सांगितला. एकच सूर्यबिंब अक्षरशः कोट्यावधी लोकांना आपल्या डोक्यावर दिसते. हा चमत्कारच आहे. नाना तीर्थे नाना देसी, कष्टत जावे पहावयासी, तैसे न लगे परब्रह्मासी, बैसले ठाई. अनेक देशामध्ये अनेक तीर्थ आहेत. ती पाहायची असतील तर कष्ट सोसून दूर जावे लागते. पण परब्रह्माचे दर्शन करण्यास तसे करावे लागत नाही. बसल्या ठिकाणीच ते पाहता येते. प्राणी बैसोनच राहता अथवा बहुत पळून जाता, परब्रह्म ते तत्वता समागमे. एखादा समजा प्राणी एकाच जागी बसून राहिला, नंतर तो पळत पळत पुष्कळ दूर गेला. त्याच्या या दोन्ही अवस्थांमध्ये परब्रह्म अगदी त्याच्या बरोबर राहते. पक्षी अंतराळी गेला, भोवते आकाशाची तयाला, तैसे ब्रह्म प्राणियाला व्यापून आहे. एखादा पक्षी आकाशात अगदी उंच उंच उडाला, त्याच्या भोवती जिकडे तिकडे आकाशच असते. त्याचप्रमाणे परब्रह्म प्राण्यांना सर्व बाजूंनी व्यापून राहते. परब्रह्म पोकळ घनदाट, ब्रह्म सेवटाचा सेवट, ज्यासी त्यासी ब्रह्म नीट सर्व काळ. ब्रह्म पोकळ म्हणजे रिकामय, पण ते अगदी दाट भरलेलं आहे. ब्रह्म पोकळ आहे याचा अर्थ इतकाच की ब्रह्माच्या ठिकाणी त्याच्या खरीच अन्य वस्तूच नाही, म्हणून ते अगदी भरलेले आहे. झाडून सगळ्यांचा शेवट अखेर ब्रह्मामध्ये होतो. ज्याला त्याला सर्व काळ ब्रह्म अगदी सरळ असते. दृश्यास बाहे अंतरी, ब्रह्म दाटले ब्रह्मांडरी, ब्रह्मांड उदरी, आरे त्या विमळाची सरी कोणास द्यावी. या अवाढव्य ब्रह्मांडाच्या पोटात अगदी गच्चपणे भरलेलं ब्रह्म दृश्याच्या आत बाहेर व्यापून आहे. त्या निर्मळ ब्रह्म्याची सर कोणालाही येऊ शकत नाही. वैकुंठ कैलास स्वर्गलोकी, इंद्रलोकी 14 लोकी, पनंगादी पाताळ लोकी तेथेही आहे. वैकुंठ, कैलास, स्वर्गलोक, इहलोक, परलोक, इंद्रलोक, 14 लोक, महासर्पाचे पाताळ लोक, या सर्व लोकांना ब्रह्म व्यापून राहिले आहे. काशीपासून रामेश्वर, अवघे दाटले अपार, परता परता पारावार त्यास नाही. अगदी काशीपासून रामेश्वरापर्यंत सर्व जागी अपार ब्रह्म गच्चपणे भरलेले आहे. त्याच्या पलीकडे जावे म्हणून कितीही दूर दूर गेले तरी त्याला शेवट नाही. त्यामुळे जेथे ब्रह्म नाही अशी जागाच नाही. परब्रह्म ते एकले, एकदाची सकळांसी व्यापिले, सकळास स्पर्शुनी राहिले सकळा ठाई. परब्रह्म अगदी एकटे आहे, एकमेव व अद्वितीय आहे. त्यांनी एकदाच सगळ्यांना व्यापून टाकले आहे. सगळ्यांना स्पर्श करून ते सगळ्या ठिकाणी राहिले आहे. परब्रह्म पाऊसे भिजेना अथवा चिखलानी भरेना, पुरामधी परी वाहेना पुरा समागमे. परब्रह्म पावसाने भिजत नाही किंवा चिखलाने माखले जात नाही. पाण्याला पूर आला तरी त्या पुराबरोबर ते वाहून जात नाही. एकसरे सन्मुख विन्मुख, वाम सव्य दोहीकडे एक, अर्ध ऊर्ध प्राणी सकळिक व्यापून आहे. एकाच वेळी ते समोर असते, मागे असते, उजव्या बाजूला असते, डाव्या बाजूला असते, खाली असते, वर असते. सर्व प्राण्यांना ते सर्व बाजूनी व्यापून राहते. आकाशाचा डोहो भरला, कदापि नाही उचंबळला, असंभाव्य पसरला जिकडे तिकडे. परब्रह्म्याने जणू काही आकाशाचा डोह भरून टाकलाय, पण त्या डोहामधील पाणी कधी उचंबळत नाही. कल्पना करा, करता येतच नाही अशा अफाट विस्ताराने तो डोह जिकडे तिकडे पसरला आहे. एकजिन्सी गगन उदास, जेथे नाही दृश्य भास, भासे विण निराभास परब्रह्म जाणावे. ज्याच्या ठिकाणी दृश्याचा यत्किंचित भास नाही असे अगदी एकजिन्सी शून्य आकाश कल्पावे. अशा प्रकारचे इंद्रियांना न भासणारे, मनाला न आकलन होणारे जे आकाश तेच परब्रह्म समजावे.
आपल्या प्रत्ययाला येणाऱ्या आकाशातून सगळा दृश्यभास नाहीसा केल्यावर जे केवळ आकाश उरते तेच परब्रह्म होय. संत साधू महानुभावा देवदानव मानवा ब्रह्मसकळांसी विसावा विश्रांती ठाव. संत साधू महात्मे देव दानव आणि मानव या सगळ्यांना परब्रह्म हेच खऱ्या विश्रांतीचे ठिकाण आहे. त्यांच्यापाशी सर्वांना विसावा मिळतो. कोणेकडे सेवटा जावे कोणेकडे काय पहावे असंभाव्य ते नेमावे काय म्हणोनी. कोणत्या बाजूला परब्रह्म्याचा शेवट आहे, कोणत्या बाजूला ते कसे पाहावे हे सांगणे अशक्य आहे. जे मुळात अनंत आहे, अमर्याद आहे, त्याला कोणत्याही मर्यादा घालता येणे शक्य नाही. स्थूळ नव्हे, सूक्ष्म नव्हे, काही एकासारखे नव्हे, ज्ञानदृष्टी विणे नव्हे, समाधान. परब्रह्म स्थूल नाही, सूक्ष्म नाही, या विश्वामधील कोणत्याही वस्तूसारखे ते नाही. फक्त ज्ञानदृष्टीलाच त्याचे स्वरूप आकलन होते, म्हणून ज्ञानदृष्टीने मनाचे समाधान होते. पिंड ब्रह्मांड निरास मग ते ब्रह्म निराभास, येथुनी तेथवरी अवकाश भकास रूप. पिंड व ब्रह्मांड ही दोन्ही भासरूप आहेत. त्यांचा निराश झाला की ब्रह्म निराभास आणि भासरहित होते. मग येथून तेथपर्यंत नुसता रिकामा अवकाश अनुभवास येतो. ब्रह्मव्यापक ते खरे, दृश्य आहे तो हे खरे उत्तर. व्यापे विण कोण्या प्रकारे व्यापक म्हणावे. ब्रह्मव्यापक आहे हे म्हणणे खरं आहे, पण जोपर्यंत व्याप दृश्य आहे तोपर्यंत हे बोलणं खरं असतं. ब्रह्माला व्यापून राहायला दृश्यच उरले नाही तर मग ब्रह्मव्यापक आहे ही भाषाच संभवत नाही. ब्रह्मासी शब्दची लागेना, कल्पना कल्पू शकेना, कल्पनेतील निरंजना विवेक ओळखावे. विवेके ओळखावे शब्द ब्रह्मापर्यंत पोहोचू शकत नाही. मानवी कल्पना ब्रह्माची कल्पना करू शकत नाही. अशा या कल्पनातीत निरंजन स्वरूपाला विवेकाने ओळखावे. शुद्ध सार श्रवण, शुद्ध प्रत्ययाचे मनन, विज्ञानी पावता उन्मन सहजची होते. अध्यात्म्याच्या श्रवणाने मननाने हा विवेक साधतो. विवेकाने ब्रह्मस्वरूप ओळखले की जन्म सार्थकी लागून संपूर्ण समाधान लाभते. सर्व साधनांचे रहस्य असेल तर ते अध्यात्म श्रवण होय. श्रवण करून सतत मनन करावे व स्वतः अनुभव घ्यावा. स्वानुभव प्राप्त झाला की ज्ञानाचे विज्ञान होते आणि मग आपोआप उन्मनी अवस्था होते. झाले साधनांचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. ज्याला उन्मनी साधते त्यास त्याच्या साधनेचे फळ मिळाले. त्याचा संसार सफळ झाला. निश्चळ व निर्गुण ब्रह्म त्याच्या अंतर्यात यामी स्थिर झाले. हिसेब ज्याला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही. मायेचा हिशोब झाला. मायेचे देणे घेणे संपले. काही एक बाकी राहिले नाही. मूळ मायेपासून चारी खाणीपर्यंत सारी तत्वे अशाश्वत आहेत हे निश्चितपणे ठरले. साध्य पदरात पडल्याने साधनाला अवकाश उरला नाही. साधना आपोआप विराम पावली. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले, सहजची अनुर्वाच्य झाले बोलता न ये. स्वप्नात जे जे पाहिलेले असते ते सगळे जागेपणी नाहीसे होते. अशा रीतीने सहजच अनिर्वाच्य स्वरूप बनल्यावर त्याबद्दल काही बोलता येत नाही. या दृश्य विश्वाचे स्वप्न पाहणारा जीव आत्मज्ञानाच्या जागेपणात आल्यावर सगळा दृश्यभास विसरतो. तो अनिर्वाच्य परब्रह्माच्या ठिकाणी स्थिर होतो. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्यय खुणेसी बाणावे, जन्ममृत्यूच्या नावे शून्याकार. असे हे सगळे विवेकाने जाणावे. स्वतः अनुभव घ्यावा. त्या अनुभवाने आत्मज्ञानाच्या खुणा अंगी बाणाव्या. म्हणजे मग आपल्याला जन्म व मृत्यू शून्यवत होतात. आपण अमृत पदाला पोचतो.
भक्ताचे साभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. ग्रंथाच्या शेवटी उपसंहार म्हणून 8 ओव्या सांगतात. दासबोध म्हणजे प्रत्यक्ष भगवंताची वाणी आहे. तोच येथे खरा ग्रंथकर्ता आहे. श्रीरामरायाने भक्ताचा अभिमान धरला आणि त्याच्यावर कृपा केली. त्या समर्थांच्या कृपेने ही वचने स्फुरली. त्या वचनांचा संग्रह म्हणजेच हा दासबोध होय. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन कर्त्यास विशद परमार्थ होतो. दासबोधाचे 20 दशक आहेत. तो श्रवण करून त्यावर शोधपूर्वक मनन करील. त्या मनन करणाऱ्याला परमार्थ म्हणजे काय हे स्पष्टपणे कळेल. 20 दशक दोन्हीस समास, साधके पहावे सावकाश, विवर्ता विशेष विशेष कळो लागे. दासबोधाचे हे 20 दशक आणि 200 समास साधकाने स्वस्थपणे अभ्यासावे. त्याच्यावर विचार केल्यास अधिक अर्थ कळू लागेल. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पाहावा. ग्रंथाची स्तुती करण्याची पद्धत आहे, परंतु अशी स्तुती करण्याचे कारण नाही. या ठिकाणी अनुभव हा प्रधान आहे. ग्रंथामध्ये सांगितलेल्या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पाहावा. तेहे तव पाचा भूतांचा, करता आत्मा तेथेच, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरुनी. देह तर पंचभूतांचा बनला आहे. अंतरात्मा हा खरा, तेथील कर्ता आहे. हे जर खरं तर कवित्वाचे कर्ते पण आत्म्याकडेच आहे, माणसाकडे नाही. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वाचे काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काये घ्यावे. जगामध्ये सगळे कर्ते पण जगदीश्वराचे आहे. अर्थात कवित्वाचे कर्ते पण माणसाकडे असू शकत नाही. माणसाने कवित्वाचे कर्ते पण स्वतःकडे घेणे अगदी अप्रमाण आहे. सकळ देह्याच्या झाडा केला, तत्वसमुदाव उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे. आपल्या देहाचा निराश केला म्हणजे तत्वांचा समुदाय उडून जातो. मग कोणत्याही वस्तूला आपले म्हणता येत नाही. ऐसी हे विचारांची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे विमळ ब्रह्म निरूपण नाम समास 10वा. अशी ही विचारांची कामे आहेत. माणसाने भ्रमात पडून उगीच भटकू नये. जगदीश्वराने व्यवस्थितपणे क्रमाक्रमाने सगळे रचले आहे. समास 10वा समाप्त. दशक 20वा समाप्त.